नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत, ज्यामध्ये महाराष्ट्र शासनामार्फत सरळ सेवा भरती अंतर्गत एक नवीन जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। यामध्ये जो पे स्केल आहे तुम्हाला तो 15,47,600 हा पाहायला मिळत आहे, ज्यामध्ये कक्ष सेवक, शिपाई, परिचर यासह गड्डमधील विविध पदांसाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे। आज आपण डिटेलमध्ये या भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत। त्या अगोदर मित्रांनो, मेक शुअर चॅनल नवीन असाल तर महाजॉब चॅनल नक्की सबस्क्राईब कराल। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून नक्की बेल आयकॉनवर क्लिक करा। येणाऱ्या काळातील सर्व जाहिराती तुम्हाला एकाच चॅनलमार्फत या ठिकाणी पाहता येतील, त्यासाठी मेक शुअर तुम्ही त्या ठिकाणी बेल आयकॉनवर क्लिक करा। बघा मित्रांनो, ही जी नवीन जाहिरात आहे या ठिकाणी गटमधील पदांसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग मुंबई यांच्या मार्फत ही रिक्रुटमेंट होत आहे छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर यांच्या रुग्णालयासाठी। यामध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी गट संवर्गातली पदभरती होत आहे, ज्यासाठीची माहिती पुस्तिका आता आपल्याला उपलब्ध झालेली आहे, ज्याचीच माहिती आपण या ठिकाणी डिटेलमध्ये मित्रांनो घेणार आहेत। 22 तारखेपासून यासाठी ऑनलाईन ऍप्लिकेशन सुरुवात होणार होती, मात्र प्रबोली आजपासून यासाठी सुरुवात होईल। जी काही माहिती सध्या संपूर्ण अवेलेबल आहे ती आपण या ठिकाणी पाहत आहोत। सो सोलापूर हे तुमचं जॉब लोकेशन राहील, त्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने तुम्ही यासाठी तयारी करू शकता। बघूया आपण पुढे त्यांनी काय म्हटलं आहे, तर कोणकोणती पदे आहेत बघा। रिक्त पदांचा तपशील तुम्ही पाहू शकता। यामध्ये गट चतुर्श्रेणी संवर्गातली सर्व पदे आहेत, जी श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर या ठिकाणी भरली जात आहेत। यामध्ये कक्ष सेवक एकूण 123 जागांसाठी मित्रांनो रिक्रुटमेंट होत आहे। बाह्य रुग्ण विभाग सेवक एकूण 9 जागा आहेत। शिपाईच्या 3 जागांसाठी रिक्रुटमेंट होत आहे, माळीची 1 जागा आहे। पंप सहवर्तीच्या 1 जागेसाठी भरती होत आहे। क्ष किरण सेवक 1 जागा आहे। प्रयोगशाळा सेवकच्या 2 जागा भरल्या जात आहेत। सर्व पदांसाठी 15,47,600 चा पे स्केल तुम्हाला पाहायला मिळत आहे। या व्यतिरिक्त सुद्धा आणखीन जागा भरल्या जात आहेत, ज्यामध्ये चतुर्श्रेणी कर्मचारी 2 जागांसाठी भरती होत आहे। रुग्णपट वाहक 1 जागेसाठी भरती होत आहे। सहाय्यक स्वयंपाकी अगेन 3 जागा भरल्या जात आहेत। परिचारिका जेवण विभाग सेवक 3 जागा आहेत। भांडार सेवकच्या 2, पोस्टमॉर्टम रूम परिचर 2 अशा टोटल 153 जागांसाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी मित्रांनो होत आहे। आता टोटल जागांचं विश्लेषण आपल्याला अवेलेबल आहे। कॅटेगरी जागांची माहिती सध्या अवेलेबल नाही, मात्र नक्कीच डिटेलमध्ये त्याबाबतचा अपडेट आपल्याला नोटिफिकेशनमध्ये पाहता येईल। सध्या ज्या टोटल माहिती आहे त्याच्या आधारे तुम्ही यासाठी प्रिपरेशन स्टार्ट करू शकता। स्पेशली जी महत्त्वाची पदे आहेत, ज्यामध्ये कक्ष सेवकचं भरपूर जागा असणार आहेत मित्रांनो, सर्व कॅटेगरीसाठी जागा असतील, या पदांसाठी तुम्ही या ठिकाणी तयारी करू शकता। पुढे बघा, या ठिकाणी मित्रांनो आणखीन काही महत्त्वाच्या गोष्टी, ज्यामध्ये तुम्ही सांगितलेल्या नुसार या ठिकाणी जी शैक्षणिक अर्हता आहे ते आपण या ठिकाणी पाहू शकतो। गट पदांसाठी ज्यामध्ये कक्ष सेवकला माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा SSC उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। अर्थात सर्व पदांसाठी पहिल्या 7, ज्यामध्ये कक्ष सेवक, बाह्य रुग्ण विभाग सेवक, शिपाई, माळी, पंपसहवर्ती, क्ष किरण सेवक आणि प्रयोगशाळा सेवकसाठी तुम्ही 10वी पासवर अर्ज करू शकता। या व्यतिरिक्त दुसरं क्वालिफिकेशन त्यांनी मागितलेलं नाही आहे। यानंतर बघा आणखीन काही पदे, ज्यामध्ये चतुर्श्रेणी कर्मचारी, रुग्णपट सेवक यांना सुद्धा 10वी पासवर अप्लाय करता येईल। परिचारिका, जेवण विभाग सेवक, भांडार सेवक, औषध वितरण सेवक आणि पोस्टमॉर्टम रूम परिचर यांना सुद्धा तुम्हाला 10वी पासवर अर्ज करता येणार आहे। फक्त सहाय्यक स्वयंपाकी हे पद आहे, यासाठी 10वी उत्तीर्ण प्लस 1 वर्षाचे तुमचे नोंदणीकृत व्यवसाय धारणाचे स्वयंपाक येत असल्याचे प्रमाणपत्र तुमच्याकडे असणे आवश्यक आहे अर्ज करण्यासाठी। सो ही गोष्ट महत्त्वाची आहे। हे तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता। सहाय्यक स्वयंपाकी पदासाठी इतर कोणत्याही पदासाठी अप्लाय करण्यासाठी 10वी पासवर अर्ज करता येणार आहे। आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी, ज्यामध्ये एज लिमिट बघा। एज लिमिट जे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे त्यानुसार तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे। त्यानुसार 18 ते 38 वर्ष एज लिमिट या ठिकाणी या पदासाठी राहणार आहे। यामध्ये खुल्या गटासाठी मित्रांनो तुम्ही बघू शकता 18 ते 38 वर्ष एज लिमिट तुम्हाला पाहायला मिळत आहे। या ठिकाणी तुम्ही नोट डाऊन करू शकता। तर मागासवर्गीयांकरता हेच एज लिमिट 43 वर्षापर्यंत राहणार आहे। इतर कॅटेगरीमधले जसे की प्रकल्पग्रस्त असतील, भूकंपग्रस्त असतील, यात्रांना सुद्धा, माजी सैनिकांना सुद्धा एज रिलॅक्सेशन लागू आहे। ते तुम्ही त्या अधिक माहिती ही नोटिफिकेशनमध्ये किंवा या माहिती पुस्तिकेमध्ये घेऊ शकता। आणखीन काही महत्त्वाच्या गोष्टी, ज्यामध्ये यासाठी मित्रांनो ऑनलाईन एक्झाम होणार आहे। अर्थात सिलेबस तुम्हाला माहिती आहे सेमच असेल। 100 क्वेश्चन, 200 मार्क, ज्यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य आणि बुद्धिमत्ता चाचणी याबाबतचे क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी विचारले जातील। यामध्ये तुम्ही बघू शकता ऑलरेडी त्यांनी याबाबतची माहिती या ठिकाणी मेन्शन केलेली आहे। GMC गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजची जी काय स्टँडर्ड एक्झाम असते त्यानुसारच ही सुद्धा एक्झाम या ठिकाणी होणार आहे। ही एक्झाम या ठिकाणी TCS मार्फत घेतली जाईल। रिक्रुटमेंट प्रोसेस जी आहे ती TCS मार्फत या ठिकाणी पार पाडली जाणार आहे। कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे, ज्यासाठी तुम्हाला जो तुमचा स्टडी आहे तो कंटिन्यू या ठिकाणी ठेवायचा आहे।
आता या ठिकाणी फी बघा, जर तुम्हाला एका अर्जासाठी एक अर्ज करायचा असेल तर मागासवर्गीयांसाठी या ठिकाणी खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये फॉर्म पे आहे. मागासवर्गीय, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक, अनाथ, दिव्यांग यांना 900 रुपये फॉर्म पे आकारलेले आहे. माजी सैनिक, दिव्यांग माजी सैनिक यांना शुल्क जे आहे ते माफ असणार आहे. इतरांना जर तुम्ही अर्ज करणार असाल तर मात्र तुम्हाला फी आकारलेली आहे. मल्टिपल अर्ज करणार असाल तर त्यानुसार सेपरेट फी तुम्हाला त्या ठिकाणी भरावी लागेल. आणखीन काही महत्त्वाच्या गोष्टी ज्यामध्ये बघा, यासाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी 22/10/2025 पासून सुरुवात होणार होती. मात्र सध्या लिंक अवेलेबल नाही आहे किंवा ऍक्टिव्ह नाही आहे. काही वेळात ती चालू होईल, त्यानंतर तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकता. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक हा 12/10/2025 आहे. यामध्ये थोडीफार वाढ होऊ शकते, मात्र याच्या आधीच तुम्ही अर्ज करणे आवश्यक आहे. तुम्हाला हॉल तिकीट हे 7 दिवसाच्या आत मिळेल. ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे संकेतस्थळ सुद्धा त्यांनी दिलेलं आहे, जे मी डिस्क्रिप्शनमध्ये खाली मेन्शन करेन. तिथे जाऊन तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता. फार चांगली संधी आहे मित्रांनो, तुम्ही नक्की या ठिकाणी प्रयत्न करणे आवश्यक आहे. निवडणुकीच्या आधी, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या आधी ज्या काही जाहिराती प्रसिद्ध होत असतात त्या सर्व जाहिरातींना तुम्हाला अर्ज करणे आवश्यक आहे, जेणेकरून तुम्ही त्यासाठी प्रिपरेशन कंटिन्यू करू शकता. या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा. व्हिडिओ नक्की लाईक करा. अशाच प्रकारचे डेली जॉब देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो. धन्यवाद.